आज आपल्याला वर्डमधला एकदम स्मार्ट फीचर शिकायचा आहे, तो म्हणजेच वॉटरमार्क. वॉटरमार्क म्हणजेच काय? बॅकग्राऊंडला जर तुम्हाला एखादा फेंट किंवा डार्कमध्ये दिसणारा टेक्स्ट हवा असेल किंवा इमेज हवे असेल, त्यासाठी आपण वॉटरमार्क यूज करतो. जसं की मी इथेच डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर डिझाईनला आपण इथे वॉटरमार्कला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दाखवलेलेच आहेत काही वॉटरमार्क्स. ते नको असतील, जर कस्टम वॉटरमार्कला इथे क्लिक करायचं आणि पिक्चर हवा असेल तर पिक्चरला क्लिक करून सिलेक्ट पिक्चर करायचं. वर्क ऑफलाईनला क्लिक केल्यानंतर जो कोणता पिक्चर तुम्हाला आवडेल तो पिक्चर इथे इन्सर्ट करून घ्यायचा. जसं की मी इथे इन्सर्ट केल्यानंतर हा वॉशआउट काढलं तर ते डार्कमध्ये दिसेल आणि तुम्हाला साईज जी काय ठेवायची असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि ओके करायचं. जसं की तुम्हाला इथे शो होत आहे. हा नको असेल तर इथे वॉटरमार्कला जायचं आणि कस्टम वॉटरमार्कला क्लिक केल्यानंतर तुम्हाला टेक्स्ट हवा असेल तर तुम्हाला इथे लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे. जसं की मी इथे टाईप करत आहे बाय लर्निंग लेन्स. हा टेक्स्ट टाईप केल्यानंतर फॉन्ट सिलेक्ट करायची, तुम्हाला जी कोणती फॉन्ट हवी असेल ती. आणि त्याची साईजमध्ये इथे ऑटो दिलेली आहे, जी तुम्हाला हवी आहे इथे साईज ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. जसं की मी इथे 60 सिलेक्ट करत आहे. आणि कलर सिलेक्ट करायचं असेल तर कलर सिलेक्ट करायचं. जसं की सेमी ट्रान्सपरंट काढून टाकल्यानंतर ते डार्कमध्ये दिसेल. आणि ते हॉरिझॉन्टल डायगोनल जसं हवं असेल तसं अप्लाय करून बघायचं म्हणजेच, किंवा ओके केलं तरी चालेल आणि क्लोज करायचं. म्हणजेच तुम्हाला इथे शो होऊन जाईल. आणि जर तुम्हाला काही टेक्स्ट टाईप करायचं असेल तर तुम्ही इथं टेक्स्ट टाईप करू शकता. अशा प्रकारे आपण वॉटरमार्क करू शकतो. किंवा नको असेल तर इथेच रिमूव्ह वॉटरमार्कला क्लिक केल्यानंतर तो वॉटरमार्क निघून जातो.